सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. बलात्कार व दरोडा प्रकरणातील आरोपीला 20 वर्षाचा सश्रम कारावास. जत तालुक्यातील अचकनहळ्ळी गावच्या हद्दीत 26 सप्टेंबर 2019 रोजी घडलेल्या बलात्कार व दरोडा प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे महिलांविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कठोर इशारा मिळालाय. या प्रकरणात आरोपी मुनीर खुतबुद्दीन नदाब वय वर्ष 44 यानं फिर्यादी महिलेला जत इथं सोडण्याचं आमिष दाखवून आपल्या मारुती 800 क्रमांक MH12VP 9414 कारमध्ये बसवलं. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे दागिने व मोबाईल हिसकावून घेतला. तसेच तिच्यावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 352/2019 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 376 व 392 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्ष सश्रम कारावास व 50,000 रुपये दंड, तर दरोड्याच्या गुन्ह्यात 7 वर्ष सश्रम कारावास व 50,000 रुपये दंड आणि शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक शिक्षेसाठी 6 महिन्याचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे. या गुन्ह्याचा प्रारंभीचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांनी केला. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी तपास पूर्ण केला. दप्तरी सुनील वानखडे यांनीही तपासात मोलाचे सहकार्य केले. सखोल तपास, भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीच्या आधारे आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.